मनसरमध्ये एका बिबट्याला पकडण्यामध्ये यश आले। बिबट्याच्या हल्ल्यामध्ये चिमुकल्याचा मृत्यू झाल्यानंतर आंदोलन सुरू होतं। हे आंदोलन काही तासांसाठी स्थगित केलेलं गेलेलं आहे। मात्र वन विभागाकडून एका बिबट्याला पकडण्यामध्ये यश आले। वन विभागानं 11 पिंजरे लावले होते, ज्यामध्ये एक बिबट्या सध्या जेरबंद झालेला आहे। परिसरामध्ये अनेक बिबट्यांचा वावर आहे। 13 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाल्यानंतर ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतला। महामार्गावरती रास्ता रोको कालपासून सुरू होता। काही काळासाठी हे आंदोलन स्थगित केलं गेलेलं आहे। पुढील चर्चा करून याबाबतचा पुढचा निर्णय घेतला जाईल। मात्र गावकऱ्यांची जी संतप्त भूमिका आहे ती मात्र अद्यापही कायम आहे। वन विभागाकडून सध्या बिबट्यांची शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे आणि त्यामध्ये एका बिबट्याला पकडण्यामध्ये हे यश आलेलं आहे। जुन्नर, पुणे, शिरूर या ग्रामीण भागामध्ये पुण्याच्या बिबट्यांचा वावर हा मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे। यासह बिबट्यांच्या हल्ल्यांचं प्रमाणही मोठ्या प्रमाणावर आहे। उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 56 जणांचा बिबट्यानं जीवही घेतला आहे। अधिक माहिती जाणून घेऊया। प्रतिनिधी तुषार झरेकर आपल्याशी जोडले गेलेले आहेत। तुषार, वन विभागाकडून एका बिबट्याला पकडण्यात आले, मात्र परिसरामध्ये असंख्य बिबटे आहेत। ते सर्व बिबटे पकडण्याचं वन विभागासमोर मोठं आव्हानही आहे। एकंदरीत जर आपण पाहिलं तर या संपूर्ण परिसरामध्ये म्हणजे उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये जर बिबट्यांची जी संख्या आहे ती जर आपण पाहिली तर ती अधिकृत 1200 पेक्षा अधिक असल्याचं सांगितलं जातं। मात्र रात्री जे मुख्य वनसंरक्षक ज्यावेळेस या आंदोलनस्थळी भेट देण्यासाठी ज्यावेळेस आले होते त्यावेळेस त्यांच्याकडनं सांगण्यात आलं की ही जी संख्या आहे ती 2000च्या आसपास असणार आहे। त्यामुळे उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये जी बिबट्यांची दहशत आहे ती किती मोठ्या प्रमाणामध्ये हे आपल्याला पाहायला मिळतंय। कारण उत्तर पुणे जिल्ह्यातील हे जे खेड, आंबेगाव, जुन्नर आणि शिरूर हा जो भाग आहे या भागामध्ये वन जे क्षेत्र आहे ते कमी प्रमाणात आहे आणि या ठिकाणी मानवी वस्तीमध्ये खरं तर आता बिबट्या मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळतं आणि त्यामुळेच बिबट्यांचे हल्ले खरं तर हे मनुष्यावरती होताना एकंदरीत दिसून येतात। 56 पेक्षा अधिक मृत्यू खरं तर आतापर्यंत बिबट्यांनी घेतलेले आहेत आणि हजारोंपेक्षा अधिक पाळीव प्राणी खरं तर या बिबट्यांच्या हल्ल्यामध्ये आतापर्यंत मृत्युमुखी पडले। मात्र या संपूर्ण घटनेवरती कायमस्वरूपी तोडगा निघावा यासाठी हे जे नागरिक आहेत ते खरं तर आक्रमक झाले होते। रोहनचा मृत्यू होऊन 3 दिवस उलटलेत, मात्र अजून रोहनचाही पार्थिव खरं तर त्याच्यावरती अंत्यसंस्कार करण्यात आलेले नाहीये। आज ते अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे। आज हे जे आंदोलन आहे ते खरं तर रास्ता रोको आंदोलन होतं, मात्र आता रस्ता खरं तर सुरू करून देण्यात आलेला आहे आणि हे जे आंदोलन आहे ते खरं तर आंदोलनकर्त्यांनी सुरूच ठेवलेलं आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये हे जे नागरिक आहेत ते आजही आंदोलन स्थळावरती आहेत, तर काही जण अंत्यसंस्कारासाठी पिंपरखेड या परिसरामध्ये आता पोहोचलेले आहेत। काही वेळातच रोहनच्या वरती अंत्यसंस्कार होणार आहेत। मात्र अजूनही नागरिकांची ठोस भूमिका आहे की वनमंत्री किंवा पुण्याचे पालकमंत्री यांनी या परिसरामध्ये भेट देणं गरजेचं आहे, जेणेकरून त्यांना योग्य ती माहिती मिळेल आणि नक्की काय परिस्थिती आहे हे त्यांच्यापर्यंत पोहोचेल आणि त्यानंतरच खरं तर या बैठकीला हे जे अधिकारी आहेत किंवा येथील जे नागरिक आहेत ते त्या बैठकीला मंत्रालयामध्ये हजर राहतील। नक्कीच तुषार, या सर्व परिस्थितीवर आपण लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेले या सर्व अपडेटसाठी। बघा, आपण चंद्रपूरमध्ये बघा, अमरावतीमध्ये बघा, हे प्राणी आता गावाकडे यायला लागले। त्यामुळे याचा काहीतरी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचा आमचा निर्णय सरकारचा आहे। मागच्या वेळी नागपूरमध्ये पारशिवनीमध्ये अशा प्रकारच्या घटना घडल्या, तर आम्ही AIच्या माध्यमातून त्या ठिकाणी कॅमेरे लावले, त्या ठिकाणी त्या लोकांना जेरबंद करण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे। गावाकडे वाघ किंवा बिबट्या आला तर त्याला तातडीनं वन विभागाला कळवून त्याला जेरबंद केलं पाहिजे अशी काही व्यवस्था आपल्याला मंचरला उभी करावी लागेल, त्याही भागामध्ये उभी करावी लागेल। पण घटना दुर्दैवी आहे आणि त्यामुळं नागरिकांचा आक्रोश आहे।